हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना माझा आवाज येत आहे आता? चला आपण प्रार्थना करूया. आपण आपले डोळे बंद करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. स्वर्गीय पिता, तुला मी सुंदरशा वेळेसाठी धन्यवाद करते राजा. कळत नकळत आमच्याकडून जे काही चुकलं असेल राजा, पाप अपराध लबाडी झाली असेल त्याबद्दल तू क्षमा कर राजा. आणि खरोखर परमेश्वर या सुंदरशा वेळेसाठी आम्ही तुला धन्यवाद करतो राजा. आम्हाला प्रत्येकाला तू एकत्रित आणलंच राजा. तुझी आराधना करण्याकरता, वचन ऐकण्याकरता त्याबद्दल धन्यवाद करते राजा. जे येणारं वचन आहे परमेश्वरा, ते आम्हाला प्रत्येकाला परमेश्वरा तू उघडून सांग राजा. आणि खरोखर परमेश्वर आमच्या प्रत्येकाशी तू अद्भुत आणि अलौकिकरित्या बोल राजा. या प्रार्थनेमध्ये सहभागी झालेल्या माझ्या प्रत्येक परमेश्वरा भावा बहिणीला तुझ्या पवित्र रक्तात कव्हर करते राजा. आणि परमेश्वरा तुझी उपस्थिती या मीटिंगमध्ये आम्ही मागते राजा. ही सर्व प्रार्थना आम्ही उद्धारक येशूच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणून ऐश्वर्य आमेन. हालेलुया. सो या आपण वचनात जाऊया. आज मी ॲक्च्युली प्रार्थना हा विषयावरती बोलणार आहे की आपल्याला प्रेयर जे आहे ते प्रेयर म्हणजे काय आहे नक्की. तसंच आपल्याला प्रार्थना कधी आपण करतो, काय प्रकार आहेत प्रार्थनेचे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण ज्या आहेत त्या बघणार आहेत. जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रार्थना जे आपण करतो तर अनेकांना असं म्हणजे वाटतं की प्रार्थना म्हणजे एकाच ठिकाणी आपण जे बसून करतो ते आहे प्रार्थना. डेफिनेटली जेव्हा आपण एका ठिकाणी बसतो आणि प्रार्थना करतो तर त्याला प्रार्थना बोलतो. परंतु प्रार्थनेचे अनेक प्रकार पण आहेत. तसं जर तुम्ही एखाद्या डिक्शनरीमध्ये जर प्रार्थना काय ह्याचा अर्थ पाहिला तर मी तसं चेक करत होते की एक्झॅक्टली म्हणजे प्रार्थना असं काय आहे. तर त्या डिक्शनरीप्रमाणे जो त्याचा अर्थ आहे, प्रार्थना म्हणजे काय, कळकळीची विनंती आहे. त्यानंतर विनवणी आहे किंवा आळवणी आहे. याचना करणं किंवा धन्यवाद देणं देखील काय आहे, प्रार्थना आहे. काय आपण ऐकलं की धन्यवाद देणं ते पण काय आहे की प्रार्थना आहे. तर या आपण वचनातून पाहूया की परमेश्वराचं वचन, आता हे तर जे मी तुम्हाला अर्थ सांगितले हे तर एका डिक्शनरीमधून होते की विनवणी करणं, कळकळीची याचना करणं परमेश्वराकडे, धन्यवाद करणं, ह्याला काय म्हणतात, प्रार्थना म्हणतात. तर आपण आपल्या वचनातून पाहूया की बायबल आपल्याला काय सांगतं प्रार्थनेविषयी. तर आपण वाचणार आहे फिलिपिकरासचे पत्र 4 अध्याय याचं 6वं वचन आपण पाहणार आहे. फिलिपिकरासचे पत्र 4 अध्याय याचं 6वं वचन. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. जसं आपण आता ऐकलं, परमेश्वराचं वचन सांगतं की कुठल्याही गोष्टीची चिंता न करता सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शन सहज काय करायचं आहे, आपल्याला परमेश्वराकडे मागणी करायची आहे. माझी खात्री आहे की आपण प्रत्येक जण आपल्या दिवसभरामध्ये सतत प्रार्थना करत असतो. अनेक वेळेला आपण अनेक प्रकारच्या प्रार्थना करतो. कधी धन्यवादची प्रार्थना असते, तर कधी एकदम कळकळीची याचना असते की परमेश्वर आमच्या जीवनातली ही गोष्ट तू काढ. अनेक प्रकारच्या प्रार्थना असू शकतात. प्रार्थना छोटी असू शकते, प्रार्थना खूप मोठी असू शकते. प्रार्थना कधी कधी अगदी एका वाक्याची की एका शब्दाची देखील असते. आपण जेव्हा एखादी गोष्ट आपल्या जीवनात घडते आणि आपण जेव्हा बोलतो तेव्हा धन्यवाद तू माझ्यासाठी हे केलंस, तर ती देखील काय झाली, आपली प्रार्थना झाली. तर आज आपण परमेश्वर म्हणजे जे मी अनेक प्रकार पाहत होती काल जेव्हा हे मी वचन परमेश्वराचं, प्रार्थना आधीपासून आपल्या सर्वांना माहिती आहे, पण आज मी अनेक गोष्टी ज्या आहेत ते आपण या वचनातूनच आज आपण शिकणार आहोत की किती प्रार्थना करणं गरजेचं आहे आणि आपण कशा रीतीने जे आहे ते प्रार्थना करू शकतो. कारण का जर आपण ख्रिस्ती तर आपल्या जीवनामध्ये प्रार्थना करणं खूपच गरज आहे, अनिवार्य आहे. कारण का प्रार्थनेशिवाय आपण आपलं जीवन नाही आहे आणि जर प्रार्थना नसतील तर आपण ॲक्च्युली ख्रिस्ती जे आहेत ते राहू पण शकत नाही. कारण का प्रार्थना एवढ्या गरजेच्या आहेत.
सो जे मी प्रकार पाहिले बायबलमध्ये ते आहेत एक इंडिव्हिज्युअल प्रेयर आहे. इंडिव्हिज्युअल प्रेयर म्हणजे आपली जी स्वतःची जी प्रार्थना असते जे आपण एकट्यात करतो ती आपली जी आहे ते इंडिव्हिज्युअल प्रेयर आहे. त्याच्यानंतर पारिवारिक प्रार्थना आहे आणि चर्चमध्ये जेव्हा आपण जातो किंवा आपण एक बिलिव्हर्स म्हणून जेव्हा ग्रुप जो आपण तयार करतो आणि तिथे जेव्हा आपण प्रार्थना करतो तर अशा 3 प्रकारच्या प्रार्थना ज्या आहेत ते मी काल वचनातून पाहिल्या. एक आहे की जी आपली स्वतःची प्रार्थना आहे की आपण स्वतःची इंडिव्हिज्युअली दरवेळेस प्रभूकडे करत असतो ती. दुसरी आहे की जी आपली पारिवारिक प्रार्थना आहे जी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि तिसरी आपण पाहिली की बिलिव्हर्स लोकांची जी प्रार्थना आहे ती पण जी आहे किंवा चर्चमध्ये आपण जे एकत्र येऊन प्रार्थना करतो ती देखील काय आहे प्रार्थना आहे. आणि या तिन्ही प्रार्थना गरजेच्या आहेत आणि त्या करणं आपल्याला पाहिजे. कारण का वचन सांगतं की कसं लोकांनी जेव्हा या प्रकारमध्ये प्रार्थनेमध्ये परमेश्वराचे जे लोक होते ते होते तर त्यांनी कसे अद्भुत जे आहे ते आशीर्वाद पाहिले आहेत. तर या आपण वचनातूनच पाहूया. आपण मत्ती 6:6 मध्ये जाऊया. मत्तीचा 6वा अध्यायाचं 6वं वचन आपण पाहणार आहोत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ दे. तर जसं आता आपण वचन वाचलं की मत्ती 6:6 काय बोलतं की जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करताल तेव्हा तेव्हा तुम्ही काय करा, जा आणि एका खोलीत स्वतःला बंद करून घ्या आणि गुप्त प्रार्थना करा तुमच्या पित्याशी. मग आपण चर्चमध्ये कशी प्रार्थना करू शकतो, मग आपण फॅमिली प्रेयर कशी करू शकतो जेव्हा परमेश्वर बोलतो की खोलीत बंद करून घ्या. परंतु या ज्या प्रार्थना आहेत ना जे वचन आहे ते आहे इंडिव्हिज्युअल. जेव्हा आपण प्रार्थना करतो जेव्हा आपली इंडिव्हिज्युअल रिक्वेस्ट प्रभूकडे असते त्यावेळेस ज्या आहे त्या आपण प्रार्थना करत असतो. तर त्या प्रार्थना आपण एका रूम मध्ये स्वतःला बंद करून घेऊन ज्या गुप्त प्रार्थना आपल्या आहेत त्या आपण पित्याला म्हणजे आपला जो गुप्तवासी पिता आहे त्याला आपण या प्रार्थना सांगणं गरजेचं आहे. तर अनेक ठिकाणी बायबलमध्ये आपल्याला पाहता येतं की जो येशू मसीह आहे त्या येशू मसीहनी देखील काय केलं आहे, प्रार्थना केलेल्या आहेत. येशू मसीहने अनेक ठिकाणी आपण पाहतो की त्यांनी भाकरीसाठी प्रार्थना केली. जेव्हा 5,000 लोकांना परमेश्वराला जे जेवण द्यायचं होतं त्यावेळेस त्यांच्याकडे त्यांनी प्रार्थना केली. कशी प्रार्थना केली, त्यांनी धन्यवाद दिला आणि काय केलं ते ब्रेड तोडून लोकांना दिलं. आणि आपल्याला माहित आहे की त्यानंतर काय झालं की 5,000 लोकांना काय झालं आहे, जेवण जे आहे ते पुरलं आहे. मी त्या वचनाचा तुम्हाला रेफरन्स देते, तुम्ही नक्कीच जाऊन ते वाचू शकता. मत्ती 14चा 19वा जो वचन आहे ते आहे. त्याच्यामध्ये परमेश्वराने काय केले आहे, 5 भाकऱ्या आणि 2 माशा परमेश्वराने काय केल्या आहे, धन्यवाद दिला पित्याला आणि त्या मोडून जेव्हा वाटल्या तेव्हा त्या काय झाल्या 5,000 लोक तर जेवले परंतु अजून देखील काय आहे त्यात 12 टोपल्या उरल्या. म्हणजे आपण अनेक ठिकाणी पाहतो की परमेश्वराने प्रार्थना केली. त्यानंतर आपण मत्ती 14 मध्ये 21वं वचन जे आहे त्याच्यात आपण पाहाल की जो येशू मसीह आहे तो अनेक ठिकाणी तुम्ही जर मत्तीमध्ये मार्क लूकमध्ये पाहाल तर येशू काय करायचा, जेव्हा वचन वगैरे सांगायचं आणि त्याला जसा वेळ भेटायचा परमेश्वर काय करायचा, जे क्राऊड आहे त्याच्यातनं बाहेर पडायचं आणि एकटं जाऊन काय आहे जे शांत ठिकाण आहे, विल्डरनेस आहे किंवा डोंगरावरती जाऊन परमेश्वर काय करायचं, प्रार्थना करायचा. प्रभूला प्रार्थना करायची काय गरज होती, म्हणजे का प्रभूनी प्रार्थना करावी है ना, परंतु कारण का जो येशू मसीह आहे तो देखील काय होता, शरीरात होता. तो देव जरी असला तरी तो शरीरात होता. आणि ऍक्च्युली जर तुम्ही खूप क्लोजली पाहाल तर परमेश्वराने आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल ठेवलं. क्षमा कशी करायची ते त्यांनी आपल्याला दाखवलं. त्यांनी स्वतः त्याच्या शत्रूंना क्षमा करायला शिकवली. त्याच्यानंतर आज तो आपल्याला सांगतोय की तुम्ही देखील क्षमा करा. तर आपला जो प्रभू आहे येशू मसीहने आपल्याला कुठली गोष्ट जस्ट बोलायची म्हणून बोललेली नाहीये किंवा सांगायची म्हणून सांगितलेली नाही. प्रत्येक वेळेला एक्झाम्पल स्वतः सेट करून दिला आहे, दाखवला आहे आणि त्यानंतर परमेश्वराने काय केलेलं आहे, आपल्याला ती गोष्ट देखील करायला सांगितले. जसं प्रभू बोलतो जर क्षमा करा तर त्यांनी स्वतः क्षमा केली आहे.
प्रभू प्रार्थना कर म्हणतो तर प्रभू स्वतः त्यांनी प्रार्थना केलेली आहे. असं नाही की ते बोला जा प्रार्थना कर. कुठला असा परमेश्वर आहे जो म्हणजे नाही का पृथ्वीवर राहून त्यांनी प्रार्थना केली असेल? कुठला असा परमेश्वर आहे की जे म्हणजे त्यांनी ज्या लोकांनी त्याची चूक आणि पाप नसताना देखील त्याला क्रूसावरती टाकलं आणि तरी पण तो परमेश्वर बोलतोय काय की क्षमा करतो या लोकांना. असा कुठला देव असेल? बाकीचे देव जर मी जसं बोलते की जर बाकीचं आपण पाहणार तर आपण पाहताल की सरळ नाही का म्हणजे ते त्यांची तलवारी घेतील, त्यांचे जे काही शस्त्र असतील ते घेतील आणि ते काय करतील आहे बोलतील की असं कसं तुम्ही जे देवाला असं करताय. परंतु आपल्या देवाने तसं नाही केलं. आपल्या देवाने आपल्याला काय सांगितलं? तुम्ही क्षमा करा तुमच्या वैऱ्यांना. जे क्षमा करण्याच्या लायकीचे आणि योग्यतेचे नव्हते त्या लोकांना पण प्रभूंनी क्षमा करायला सांगितलं आणि त्यांनी स्वतः केली पण. तर अशा अनेक ठिकाणी आपण पाहतो की काय केलं आहे, प्रभूंनी देखील प्रार्थना केली आहे. खूप माझ्याकडे वचनं आहेत, ते आपण सर्व वाचू नाही शकणार, परंतु मी नक्कीच तुम्हाला जे आहे त्याचे रेफरन्स देईल. आपल्याला अजून एक प्रार्थना माहिती आहे की गेतसेमनी बागेमध्ये जेव्हा प्रभूला क्रूसावर जायचं होतं तेव्हा तो खूप दुःखी झालेला, त्याचं हृदय जे आहे ते दुःखी झालेलं. तेव्हा परमेश्वर काय करतो, गेतसेमनी बागेत जातो आणि तो काय करतो, प्रार्थना करतो. आणि आपल्याला जसं आता आपण थोड्या वेळ पूर्वी वचन वाचलं फिलिप्पिकरस पत्राच्या 4 अध्यायामधून की कसं आपल्याला ज्या प्रार्थना आहेत त्याच्यात नक्की आपण काय करतो, आपण देवाला धन्यवाद देतो. आपली जी विनंती ती आपण देवाला सांगतो. तेच प्रभूने आपल्याला करून दाखवलं राईट. म्हणजे जेव्हा त्यांनी ब्रेड वाटले तेव्हा त्यांनी धन्यवाद केला. जेव्हा त्याचं मन अस्वस्थ होतं किंवा त्याला दुःख वाटत होतं तेव्हा त्यांनी प्रार्थना केली. त्यांनी अनेक ठिकाणी प्रार्थना केली. जेव्हा प्रभू क्रूसावरती देखील होता तेव्हा देखील आपल्याला माहिती आहे की तो पित्याला बोलतो, पित्या पित्या तू मला का त्यागलंस. म्हणजे अनेक ठिकाणी काय केलं आहे, देवानी प्रार्थना केलेली आहे. आणि आपल्याला देखील काय करायचं आहे, ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणून आपल्या जितक्या देखील गोष्टी असतील त्या आपल्याला प्रार्थना करून परमेश्वराच्या हाती द्यायच्या आहेत. कारण का जेव्हा आपण प्रार्थना करतो मे बी आपल्याला तात्काळ त्याचं उत्तर नसेल भेटत, परंतु डेफिनेटली जेव्हा आपण प्रार्थना करतो तर जे स्पिरिच्युअल रेलेम आहे त्याच्यामध्ये काय होतं, मुवमेंट व्हायला सुरुवात होते आणि आपल्या प्रार्थनेचं जे उत्तर आहे ते आपल्याला मिळतो. सो आपल्याला प्रार्थना ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणून तर आपल्याला नक्कीच आपल्या प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि आपण ज्या प्रार्थना करतो ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणजे एक व्यक्तित्व म्हणून जे आपण प्रार्थना करतो त्या आपल्या प्रार्थना आपल्यामध्ये आणि पित्यामध्ये असणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपण असं म्हणजे मी पाहिलंय ज्या नॉर्मल आपल्या रिक्वेस्ट आहेत त्या वेगळी गोष्ट आहेत, परंतु आपण पब्लिकमध्ये जाऊन मोठमोठ्या प्रार्थना करतो ते पण खूप म्हणजे असं मला वाटतं की ज्या तुमच्या पर्सनल प्रेयर रिक्वेस्ट आहेत त्या आपण आपल्या पर्सनल प्रेयरमध्येच ठेवणं गरजेचं आहे. परंतु जेव्हा आपण ॲज अन ग्रुप म्हणून प्रार्थना करतो चर्चमध्ये म्हणा किंवा मोस्टली ठिकाणी लेडीज प्रेयर ग्रुप असतात, तर प्रेयर ग्रुपमध्ये की ॲज अन बिलिव्हर म्हणून जेव्हा आपण एकत्र येतो तर तिथे एवढा लांब प्रार्थना न करता आणि स्वतःच्या पर्सनल प्रेयर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड न करता ज्या विषयांसाठी आपल्याला प्रार्थना करायला सांगितल्या त्या विषयांवरती प्रार्थना करणं गरजेचं आहे. सो आपण आपले इंडिव्हिज्युअल प्रेयर, आपल्या पर्सनल प्रेयर जसं आपण वाचलं मत्तईच्या वचनानुसार आपल्याला काय करायचं आहे, जितक्या देखील आपल्या पर्सनल प्रेयर आहेत आपल्याला परमेश्वरासोबत आपल्या जिवंत देवासोबत काय करायचे आहेत, आपल्याला त्या प्रेयर त्यांना आपल्याला सांगायचे आहे. आपले रिक्वेस्ट ज्या आहेत, ज्या कुठल्या प्रकारच्या तुमच्या रिक्वेस्ट असतील त्या तुम्ही काय करू शकता, प्रार्थनेद्वारे प्रभू येशू मसीहला त्या ज्या आहेत ते सांगू शकतात ना. अनेक ठिकाणी असं पण होतं की आपण एका ठिकाणी आहेत, रस्त्यावर आहे किंवा आपण बाजारात आहे, तर असं होतं की एखादी पटकन आपल्याला गोष्ट आठवते किंवा एखादं आपल्याला पटकन परमेश्वराचा आत्मा काहीतरी सांगतो, तर त्यावेळेस आपण धावत घरी येऊन रूममध्ये बंद करून तर प्रार्थना नाही करणार. मग त्यावेळेस आपण आपल्या हृदयात परमेश्वराला देखील प्रार्थना करू शकतो. परमेश्वर त्या देखील प्रार्थना ऐकतो. परंतु मी माझे इंडिव्हिज्युअली हे मत आहे की जेव्हा पण आपण प्रार्थना करतो ना आपण अगदी मनात आणि कधी कधी खूप दुःख होतं, एखादी न्यूज आपण सडनली ऐकतो, मे बी आपण नाही का घरात नाही आणि आपल्याला कळत नाही आता काय करायचं, तर आपण काय करतो, जाऊन लोकांना शेअर करतो, अरे माझ्यासोबत असं झालं, अरे तसं झालं, मी काय करू. पण इन्स्टेड ऑफ ते करण्या अगोदर आपण जर त्याच गोष्टी आपल्या येशू बरोबर शेअर केलं की प्रभू मला ही बातमी ऐकायला की प्रभू असं माझ्यासोबत झालं किंवा हे झालं, आणि जेव्हा आपण ती प्रार्थना प्रभूला देतो परमेश्वर आपला जो त्रास आहे तो तर कमी करतो, परंतु ती गोष्ट प्रभूमध्ये आणि आपल्यामध्येच राहते. जेव्हा तुम्ही
जाऊन लोकांना सांगताल तर मे बी त्यांना ती गोष्ट कळणार नाही, तुमचा मजाक करतील किंवा ते त्यांना वाटेल काय एवढीशी तर गोष्ट ही लोक किती काळजी करतात. परंतु परमेश्वरचं वचन सांगतं कुठलीही देखील काळजी न करता आपल्याला आपली प्रार्थना कोणाला द्यायची, प्रभू येशू मसीहला. आपण जेव्हा अगदी साधा आपल्या डोळ्यातनं जेव्हा पाणी पण येतं, आपण रडतो देखील एखाद्या गोष्टीला घेऊन प्रार्थनेमध्ये, ती देखील रडणं देखील एक प्रकारचं जे आहे ते प्रार्थनेचाच एक भाग आहे. जरुरी नाही की अनेक वेळा आपल्याला शब्द कधी कधी काही गोष्टींना घेऊन आपल्याला एवढं दुःख झालेलं असतं की त्यावेळेस आपल्याला बोलता येत नाही, परंतु आपण जेव्हा रडतोय तर परमेश्वर आपले अश्रू पण पाहतं. वचन सांगतं की परमेश्वराने आपले अश्रू देखील काय केलेले आहेत, ते बॉटलमध्ये भरून ठेवलेले आहेत. तर अनेक प्रकारचे प्रार्थनेचे खूप प्रकार आहेत आणि एवढ्या कमी वेळात आपल्याला ते नक्कीच कव्हर नाही करता येणार, परंतु डेफिनेटली आपण नेक्स्ट टाइम कधी पाहूया या गोष्टी अजून डिटेलमध्ये. तर आता आपण बघूया फॅमिली प्रेयरमध्ये. फॅमिली प्रेयर करणं का गरजेचं आहे. अनेक ठिकाणी आज जर आपण पाहू आणि आपल्याला ऐकायला देखील येतं की हा ख्रिस्ती परिवार आहे, त्या हजबंड वाईफमध्ये पटत नाही आहे, अनेक प्रकारचे भांडणं होत आहेत त्यांच्यामध्ये, मुलं आई वडिलांचं ऐकत नाही आहेत किंवा अजून म्हणजे खूप इश्यूज आपण पाहायला मिळतात. आजारपणच आहे किंवा कर्जच आहे, अनेक ठिकाणी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या गोष्टी का होतात. एक फॅमिलीमध्ये आपण जे ख्रिस्ती परिवार आहे तर मग ह्या गोष्टी का होतात. कुठेतरी आपल्या ज्या प्रार्थना आहेत त्या कमी पडतात. आपण इंडिव्हिज्युअली जे आपली पर्सनल प्रेयर आहे, म्हणजे आपली व्यक्तित्वाची प्रार्थना आहे, ती आपण केलीच पाहिजे, ती खूप गरजेची आहे. परंतु आपल्याला पारिवारिक प्रार्थना करणं पण खूप खूप गरजेचं आहे. रिझन हे आहे की जेव्हा आपण प्रार्थना करतो एक परिवार म्हणून, तर ज्या देखील आपल्या समस्या आहेत एक परिवार म्हणून, तर आपण पित्याला काय केलं पाहिजे, त्या सरेंडर केल्या पाहिजे. आपला जो परिवार आहे तो आपण पित्याला सरेंडर करणं गरजेचं आहे. जर तुम्ही वाईफ असाल तर तुम्ही तुमच्या हजबंडसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे, तुमच्या लेकरांसाठी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हजबंड आहात तर तुम्ही तुमच्या वाईफसाठी, तुमच्या लेकरांसाठी करणं गरजेचं आहे. जर कोणी ते लेकर असतील जे ऐकत असतील तर त्यांनी आपल्या आईवडिलांसाठी देखील प्रार्थना करणं गरजेचं आहे. रिझन कारण का एनिमी जो आहे तो प्रथम आपल्या फॅमिलीवरतीच अटॅक करतो. तो आपल्याला कारण का त्याला माहिती आहे की फॅमिलीमध्ये काय युनिटी आहे आणि जिथे युनिटी आहे तिथे जास्त परमेश्वराची उपस्थिती उतरून येते. जसं आपण ॲक्ट्स ऑफ प्रेषितांचे जे काम आहे, हे ज्या अध्याय आहे त्याच्यात आपण पाहणार वचन अध्याय 1 अध्याय 2 मध्ये की कसे ते लोक एकत्रित येऊन जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा आपण पाहतो की काय होतं, परमेश्वराची उपस्थिती येते. तर परिवार काय एक युनिटीमध्ये जेव्हा येतो तर एनिमीला माहित आहे की इथे अनेक आणि अद्भुत काम होणार, म्हणून तो काय करतो, प्रथम काय करतो, परिवार तोडण्याचा प्रयत्न करतो किंवा संकट आणण्याचा प्रयत्न करतो, आजारी पाडण्याचा प्रयत्न करतो, व्यसन आणण्याचा प्रयत्न करतो किंवा कर्जद्वारे तो प्रयत्न करतो किंवा लेकरं अचानकपणे तुमचं ऐकतात पण सडनली एकदम ते डिसओबिडियन्स करतात आणि ऐकत नाहीये. तर मग या सगळ्या गोष्टी होतात. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा कळतायत दिसतात तर आपण इमिडिएटली काय केलं पाहिजे, प्रार्थनेमध्ये बसलं पाहिजे. जण फॅमिली म्हणून आपण प्रार्थनेमध्ये बसलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे, या विषयांसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. आपण एक वचन पाहूया ह्याच्यामध्ये ज्याच्यात परमेश्वर बोलतो की किती सुंदर आहे जेव्हा परमेश्वराचे जे लोक आहेत ते एकत्रित येऊन काय करतात, प्रार्थना करतात. परमेश्वराला काय आवडतं, युनिटी आवडते. सो आपण पाहूया की परमेश्वर ॲक्ट्स 16 मध्ये परमेश्वराची इच्छा आहे की तुमचाच नाही परंतु तुमच्या परिवाराचा देखील काय व्हावं, उद्धार व्हावा. आपण प्रेषितांचे काम 16वा अध्याय पाहूया. प्रेषितांचे कृत्य 16वा अध्याय 31 आणि 32 जे आहे ते वचन आपण पाहूया. ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझा व तुझ्या घराण्याचं काय होईल, तारण होईल. जसं आता आपण पाहिलं की वचन सांगतं की तुझा तर तारण होणं गरजेचंच आहे, परंतु सोबत सोबत तुझ्या परिवारचं देखील तारण होणं गरजेचं आहे. तर ॲज अन फॅमिली तर आपण प्रेयर केलीच पाहिजे. समजा असं आहे की एका परिवारमधून जर एक जण विश्वासात आहे, बाकीचे विश्वासात नाही, परंतु तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा की ते देखील काय झाले पाहिजे, विश्वासात आलेच पाहिजे म्हणून. तर आपण ॲज अन फॅमिली पण प्रेयर केलीच पाहिजे. दुसरं
9 मध्ये सांगतं की जे परमेश्वराने जोडलं आहे ते दुसरं कोणी देखील वेगळं करू नये. तर जिथे पती पत्नीमध्ये भांडण होत आहेत किंवा तुमच्यामध्ये काही इश्यूज आहेत, तर तुम्ही हा विषय घेऊन परमेश्वराकडे प्रार्थना करा. ॲज अ फॅमिली जितके लोक एकत्र येऊन तुम्ही ॲज अ फॅमिली मिळून बसून प्रार्थना करू शकता, हे सर्व विषय काय करा तुम्ही प्रभूकडे द्या. आणि डेफिनेटली तुम्ही एक टाईममध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय करा, चेंजेस पाहाल. आणि ते इतके सुंदर चेंजेस असतील की तुम्ही स्वतः बोलाल की खरंच फॅमिली प्रेयरमध्ये पण परमेश्वराचं सामर्थ्य आहे. अनेक वेळा असं होतं जेव्हा आपण ॲज अ फॅमिली म्हणून प्रार्थना करायला बसतो तेव्हा परमेश्वराची उपस्थिती, जरुरी नाही परमेश्वराची उपस्थिती नेहमी चर्चमध्येच आली पाहिजे, परंतु जेव्हा तुम्ही ॲज अ फॅमिली म्हणून प्रार्थना करता तेव्हा देखील परमेश्वराची उपस्थिती तिथे उतरते, प्रत्येकावरती उतरू शकते. जेव्हा आपण ती कळकळीची प्रार्थना आपल्या परिवारासाठी करतो, कारण देवाची देखील इच्छा आहे की आपण ॲज अ फॅमिली म्हणून प्रार्थना करणं गरजेचं आहे. बायबलमध्ये अनेक ठिकाणी असे एक्झाम्पल्स आहे की जिथे परमेश्वराने पूर्णचा पूर्ण परिवार देखील परमेश्वराने वाचवला आहे. आपल्याला नोहाची स्टोरी माहिती आहे. परमेश्वराने फक्त नोहाला एकट्याला नाही बोलवलं, परंतु त्याच्या फॅमिलीला देखील परमेश्वराने वाचवलं. त्यानंतर आपल्याला माहित आहे लॉटचं जे आहे ते देखील आपल्याला माहित आहे की लॉटचं देखील काय आहे, परमेश्वराने फक्त लॉटला नाही वाचवलं परंतु त्याच्या पूर्ण फॅमिलीला देखील वाचवलं. जेव्हा अब्राहमला बोलवलं तेव्हा फक्त अब्राहमला एकट्याला नाही बोलवलं परंतु त्याच्या वाईफ साराला देखील बोलवलं, कारण का त्यांच्याद्वारे परमेश्वराला आशीर्वाद करायचा आहे. तर असं समजू नका की प्रभूने मला बोलवलंय, मी वाचलो, बस संपलं. परंतु आपल्याला आपल्या परिवारासाठी देखील प्रार्थना करायची आणि त्यांच्यासाठी देखील आपल्याला परमेश्वराला त्यांच्या हाती द्यायचे की त्यांनी देखील परमेश्वराच्या राज्यात यावं आणि प्रभूचे काय करायचे, आशीर्वाद त्यांना देखील भेटणं गरजेचं आहे. आपण 1 तिमोथी 5 ह्याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन पाहूया. खूप सुंदर वचन आहे हे वचन, मला नक्कीच वाचायचं आहे. 1 तिमोथी ह्याचा 5वा अध्याय याचं 8वं वचन आपण वाचूया. जर कोणी स्त्रियांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही तर त्याने विश्वास नाकारला आहे. तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे. जसं आता आपण वाचलं की कसं एक फॅमिली असलं पाहिजे, आणि आपण पाहिलं की जे माणूस म्हणजे आपल्या स्वतःच्या घरच्यांसाठी ते काही करत नाही किंवा जर ती लोक जे गरजू आहेत त्यांना जेव्हा देत नाही फॅमिलीमध्येच, तर परमेश्वराचं वचन सांगतं की जे अनबिलिव्हर्स आहेत त्यांच्यापेक्षा देखील तुम्ही वाईट आहात. आणि अजून एक खूप सुंदर वचन आहे, मी जस्ट ते वचन 1 मिनिट फक्त. आपण 1 तिमोथी 3रा अध्याय याचं 4थं आणि 5वं वचन वाचू. हे पण खूप सुंदर वचन आहे. आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणार, आपल्या मुलाबाळांना भीड मर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणार असं असावं, कारण ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल. जसं आता आपण वचन ऐकलं की पहिले तुमच्या परिवाराची तुम्ही काळजी घ्या, पहिले त्यांना तुम्ही काय आहे प्रार्थनेत ठेवून त्यांना व्यवस्थित परमेश्वराचा मार्ग शिकवा आणि त्यानंतर तुम्ही मंडळी सांभाळ, कारण का ज्या व्यक्तीला आपला परिवार सांभाळता येत नाही तो परमेश्वराचं जे आहे चर्च आहे किंवा परमेश्वराचे जे लोक आहेत ते तो कसं काय सांभाळेल, राईट. सो जसं आता आपण एवढे सुंदर वचन ऐकले, आपण जस्ट पटकन काय आहे की 1 थिस्सलोनियन 5:11 मध्ये आपण वाचूया. सो मी इंग्लिशमध्ये वाचते, तुम्ही मराठीमध्ये नक्कीच घरी वाचा.
सॉरी. तो जसं आपण एक सुंदरसं वचन मी इंग्लिश मधून पटकन आपल्यासाठी वाचते, कारण का वेळ झालेली आहे. 1 थिस्सलोनियन्स 5:11 मध्ये परमेश्वराचं वचन असं सांगतं की एनकरेज इच अदर, म्हणजे तुम्ही एकमेकांना काय करा, एनकरेज करा, की तुम्ही लोक काय करा, एकमेकांसाठी प्रार्थना करा. जसं तुम्ही प्रभूमध्ये वाढताय तसं तुम्ही इतरांना देखील वाढायला काय करा, सहायता आणि मदत करा. सो आपण चर्चमध्ये देखील एकत्र येऊन जेव्हा आपण प्रार्थना करतो तिथे देखील परमेश्वराची उपस्थिती असते. आणि वचन सांगतं मग त्या 18:20 प्रमाणे, जेव्हा दोघे किंवा तिघे प्रभू येशू मसीहच्या नावात जेव्हा एकत्रित येतात तिथे परमेश्वराची उपस्थिती उतरून येते. बरोबर. तर आपण प्रार्थना करूया. आणि या 3 गोष्टी जसं आज आपण शिकलो की आपल्याला स्वतःची जी प्रेयर आहे ती तर करायचीच आहे, परंतु सोबत आपल्या फॅमिली प्रेयर करायची आहे. आणि आपल्याला चर्चमध्ये ऍज अन आपण बिलीव्हर म्हणून पण जेव्हा एकत्र येतो तेव्हा देखील आपण जे आहे ते आपल्या प्रेयर्स आपण प्रभूकडे ठेवू शकतो आणि ठेवल्याच पाहिजे. तर या आपण जे आहे एक लहानशी प्रार्थना करूया वचनासाठी. धन्यवाद 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 स्वर्गीय पिता, तुला ह्या सुंदरशा वेळेसाठी खरंच कोटी कोटी धन्यवाद करते येशूराजा. खरोखर परमेश्वरा, जसं तू आज वचनाद्वारे आम्हाला दाखवलंस की प्रार्थना करणं किती गरजेचं आहे परमेश्वरा. आणि खरोखर प्रभू येशूराजा आमच्या प्रत्येकाशी तू आज बोललास, मी त्याबद्दल तुला धन्यवाद करते राजा. प्रभू येशूराजा, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला प्रत्येकाला तू भरलंस त्याबद्दल मी तुला धन्यवाद करते. तुझ्या अग्नीचं सामर्थ्य प्रत्येकावरती उतरून येऊ दे राजामध्ये. जितक्या देखील परमेश्वरा भाऊ बहिणी या ठिकाणी परमेश्वरा या प्रार्थनेमध्ये परमेश्वरा सहभागी झाले त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, त्यांच्या परिवाराला तू आशीर्वादित कर राजा. आणि खरोखर प्रभू येशूराजा, तुझी उपस्थिती प्रत्येकासोबत राहू दे येशूराजा. आणि खरोखर प्रभू येशूराजा, तुझ्या आणि केवळ तुझ्याच नावाचा गौरव आमच्या प्रत्येकाद्वारे तू करून घे राजा. तसेच परमेश्वरा विकास पास्टर त्यांच्या संपूर्ण परिवारासाठी आम्ही प्रार्थना करतो राजा. त्यांना तू चांगला आरोग्य देऊन आशीर्वादित कर राजा. त्यांना लागणाऱ्या सर्व गरजा तुझ्या स्वर्गीय भंडारातून तू पूर्ण कर राजा. आणि खरोखर प्रभूजी, जितक्या देखील त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन मीटिंग्स आहेत सर्व तू आशीर्वादित कर प्रभू येशूराजा. तू त्यांना तुझ्या सामर्थ्याने भरलेस, मी त्याबद्दल धन्यवाद करते येशूराजा. जी 26 तारखेची प्रार्थना आहे परमेश्वरा डोंगर करण्यात, ती देखील तू आशीर्वादित केलीस राजा. आणि तुझी उपस्थिती तिथे तू परमेश्वरा उतरून आणलीस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद करतो येशूराजा. तुला आम्ही सर्व गोष्टींकरता धन्यवाद करतो येशू मसीह. या प्रार्थनेसाठी, भक्तीच्या वळीसाठी आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद करतो राजा. पुन्हा एक वार येशूराजा, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातांमध्ये सरेंडर करतो, आमच्या परिवाराने तुझ्या हातांमध्ये सरेंडर करतो. तू आम्हाला प्रत्येकाला तुझ्या वचनाद्वारे परमेश्वरा मार्गदर्शन कर राजा. आणि आमच्याशी तू बोल येशूराजा. ही सर्व प्रार्थना आम्ही उद्धारक येशूच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणून तू ऐक स्वर्गीय पित्या. आमेन. या आपण पित्याची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे. आम्ही जसे इतरांचे अपराध क्षमा केले तसेच तू देखील आमचे अपराध क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. या आपण दोन्ही हात उंचवूया. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशूच्या रक्ताचा जय जयकार असो. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना.